दादा बोलतो ते अगदी बरोबर आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तर कमळी, आज तू आणि निंगी आमच्या घरी जेवायला येत आहे. हा, मी बी नाही नको, मला तर त्यांची लय भीती वाटते. हा, तसं बी आता बंड्या आलाय ना, मी थांबतो त्याच्या संग. कमळी येईल. अगं मग मी एकटीच कस काय येऊ? अगं नाही, राजन काका आणि अन्नपूर्णा आजी पण येणार आहेत. म्हणजे त्यांनी बोलवलंय ते बरंच झालंय, पर मी नाही आलं तर नाही चालणार काय? मला लय भीती वाटते त्यांची. अगं ए कमळी, माझी आई म्हणजे काय प्रकरण आहे हे तुला कळलंच आहे ना. ती तिच्या स्टेटस आणि स्टाईलला मॅच होणाऱ्या लोकांशिवाय कधीच कोणाला बोलवत नाही. अगं आम्हाला पण कधी कधी ते मॅच करणं अवघड जातं. किती बोलणी खातो आम्ही माहितीये. सो तिने आता तुला बोलावलंय तर प्लीज ये. एक्झॅक्टली. आता इन्व्हाइट करून सुद्धा तू आली नाहीस तर विचार कर आईचं काय होईल ते. तू ठरव यायचं की नाही ते. नाही नाही नाही, उगं ते चिडलं तर नको. मी येतो, पर तुम्ही सांभाळून घ्याल ना मला. काय आता? हा बोल ग रागिणी, काय? आई, काय चाललंय ग तुझं? इथे राजनने सांगितल्याप्रमाणे फाईनचे पैसे भरण्यासाठी माझी मुलगी आपल्याच कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये झाडू मारते, लोकांसमोर वेटरसारखी ऑर्डर्स घेते. मला त्रास होतोय. घरात रामायण चालू आहे आणि तू कुठेस? तू मस्त फिरतेस, मजा करतेस. वाव. काय फिरत काय बसते? अगं मी सुद्धा त्या पैशांची तजवीज करण्यासाठीच बाहेर पडले, कळलं ना. माझ्याकडे काय इथे कुबेराचा खजिना नाहीये की हात घातला की पैसे हजर. एक तर मी पण तुझ्यावर अवलंबून आहे. त्यात राजनने तुझ्याकडची सगळी कार्ड काढून घेतलेली आहेत. मी तरी काय करणार सांग ना. मी तरी पैसे कुठून आणू? हे बघ, एक कोणाकडे काही उसने वगैरे काही मागितले तर ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरणार आणि म्हातारीच्या कानावर जाणार. आणि लोक काय म्हणतील, महाजनांना एवढी पैशांची गरज काय म्हणून. माझं पण डोकं चालत. मग आता काय करायचंय सांगशील? ठीक आहे. हे बघ, राजनने तुझ्याकडची फक्त कार्ड काढून घेतली, कळलं ना. कपाट आहे ना, कपाटाच्या चाव्या तर आहेत ना, ती तर उघडी आहेत ना कपाट. म्हणजे रागिणी, खरंच मला ना कधी कधी प्रश्न पडतो, तू खरंच माझी मुलगी आहेस की नाही. मी काय म्हणते, त्याने तुझ्याकडची सगळी कार्ड काढून घेतलेली आहे, पण घरात कपाट आहे की नाही, तिकडे काहीतरी पैसे असतील की नाही. अगं हो, मी पण कसली वेडी आहे, माझ्या लक्षातच नाही आली गोष्ट. तू फोन ठेवू नकोस हा, मी बघते. अगं आई, लॉकर आहे ग, पण पासवर्डचं काय? राजनची. नाही, एक मिनिट. तुझी जन्मतारीख टाकून बघ. माझी तर असूच शकत नाही ग आई. आता काय करायचं? काय आठव. एक मिनिट रागिणी ऐक, अनुवेदूशी टाकून बघ. हा. आई, ओपन झाला. आई, ते भरपूर पैसे आहेत ग. एक मिनिट थांबा आई. दिसले ना पैसे नजरेला. पुढे काय करायचं हे मी सांगायला पाहिजे. मला मोजू दे ग. यनिका, आर यू मॅड? काय चाललंय तुझं हे सगळं? मग अजून काय करू? हा, तुम्ही तर काय करत नाहीये, मलाच करावं लागेल ना. तुला माहितीये मी काय करते? कॅन्टीन मध्ये काम करते, कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये. तिथल्या लोकांचं ते घाणेरडे कप ते धुवायला टाकते, धुते, धुणं भांडी करते, झाडू पोछा, हे सगळं काम करते मी. आणि या सगळ्यामुळे आता माझं मॅनिक्युअर केलेलं ते पण खराब होतंय. इतकी घाणेरडी लाईफ होत चालली आहे ना, काय सांगू तुला. हे सगळं ना मला मुळीच आवडत नाही. इट्स ओके, ऍटलीस्ट एक गोष्ट तर चांगली होतीये. काय? डॅड आणि आजी इम्प्रेस होत आहे ना, त्यांना वाटतंय मी सुधारली आहे.
आता त्याच प्रकारे रिशच्या मॉमला पण इम्प्रेस करायचंय. तिला पण पटवून द्यायचंय की मी सुधारली. म्हणजे डॅड आणि आजी आता चालले आहेत ना नयनतारा आंटीकडे डिनरला. हा मग तिथे ती गावछाप पण आहे. व्हॉट? हो, तिला पण इन्व्हाइट केलंय. पण इट्स ओके, आपल्याला माहिती आहे ना नयनतारा आंटी कशी आहे. उपकार म्हणूनच ते केलं असेल. तिला उपकार ठेवणं आवडत नाही का, म्हणून केलं असेल. इट्स ओके. मी पण काय कमी नाही आहे. मी पण जाईन तिथे आणि पटवून दे की बघ मी चेंज झाली आहे. माझी इमेज अशी क्लिअर करून दे. सुधारली आहे दाखवेल ना तिला. म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? हा फक्त प्रश्न विचार ना तू. विचार, अजून प्रश्न विचार. गायडन्स तर स्वतः देऊ नको, मनी तर स्वतः देऊच नकोस. हे बघ, मी तुला पैसे देणार होती पण नेमकं राजनने मला पकडलं आणि सगळा प्लॅन फ्लॉप झाला. कळलं? मुद्दाम नाही करत आहे. पण तू नयनताराला इम्प्रेस करायला चालली आहेस ना, मी तुला नक्की गाईड करेन. डोंट वरी. नको प्लीज. अगं प्लीज नकोय. मला ना तुमच्यावर भरोसा ठेवायचाच नाही. तुमच्यावर भरोसा ठेवून ना एवढं रिग्रेट करतेय ना मी. इथून पुढे मी माझेच प्लॅन्स वर्कआउट करेन आणि ते वर्कआउट होतील. मला माहिती आहे. केलं ना मी डॅड आणि आजीला इम्प्रेस केलं ना, हो तसंच नयनताराला पण इम्प्रेस करेल. कारण अनिकाचा डाव म्हणजे नयनतारावर खा. बापरे. जमलं. जमलं.